महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची उद्या पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीत मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे। सध्या गोखले इन्स्टिट्यूटकडे आरक्षणाच्या सर्वेक्षणाचं काम सोपवलेलं आहे, तर मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत आयोगाच्या कामकाजामध्ये वाढता शासकीय हस्तक्षेप तसंच मागास प्रवर्गातील जातींच्या हक्कावरती होणारे परिणाम यासोबतच विविध विषयांवरती चर्चा करण्यात येणार आहे। तर आरक्षणासाठी हे निकष नेमके कोणते आहेत, सामाजिक निकष, त्यावरती एक नजर टाकूयात। जाती, पारंपरिक व्यवसाय, कारागिरी, हस्तकला, रोजगार या कारणास्तव अशा वर्गाला सामाजिक स्तरामध्ये कनिष्ठ मानलं जातं। असा वर्ग ज्यामध्ये राज्याच्या सरासरीच्या 5% जास्त स्त्रिया निर्वाहाकरता व्यवसाय किंवा रोजगार किंवा मजुरीमध्ये हलक्या कामात गुंतलेली असतात। असा वर्ग ज्यामध्ये राज्याच्या सरासरीच्या 5%हून अधिक पुरुष निर्वाहाकरता व्यवसाय किंवा रोजगार किंवा मजुरीमध्ये हलक्या कामात गुंतलेले आहेत। आणि असा वर्ग ज्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनुकूल सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण नाही। असा वर्ग ज्यामध्ये राज्याच्या सरासरीच्या किमान 5% जास्त पुरुष आणि 10% पेक्षा जास्त स्त्रिया विवाहाच्या पात्र वयापेक्षा कमी वयात विवाह झालाय। आणि असा वर्ग ज्यात अंधश्रद्धाळू, प्रथा आणि अंधविश्वास सर्रासपणे आहे। आणि 7वा निकष आहे असा वर्ग ज्यामध्ये स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या चालीरीती सामान्य आहेत। तशा वर्गाला न्याय मिळावा आणि आरक्षण मिळावं असे हे काही निकष आहेत। तर शैक्षणिक निकष आहेत असा वर्ग ज्यामध्ये शाळेत शिकणारे विद्यार्थी राज्याच्या सरासरीच्या 10%पेक्षा कमी आहेत। असा वर्ग ज्यामध्ये मुलींचे गळतीचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या किमान 10%पेक्षा जास्त आहे। असा वर्ग ज्यामध्ये 10वी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी राज्याच्या सरासरीच्या किमान 20%पेक्षा कमी आहेत। असा वर्ग ज्यामध्ये 12वी इयत्ता परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी राज्य सरासरीच्या किमान 20%पेक्षा कमी आहेत। असा वर्ग ज्यामध्ये सामान्य पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी राज्याच्या सरासरीच्या किमान 10%पेक्षा कमी आहे। असा वर्ग ज्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा डॉक्टरेट पदवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी राज्याच्या सरासरीच्या किमान 20%पेक्षा कमी आहे। तर आर्थिक निकष कोणते असावे, तर असा वर्ग ज्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या राज्याच्या सरासरीपेक्षा 25%नी जास्त आहे। असा वर्ग ज्यामध्ये किमान 30% कुटुंब कच्च्या घरामध्ये राहतात। असा वर्ग ज्यामध्ये अल्पभूधारक कुटुंबांची संख्या राज्य सरासरीच्या किमान 10%पेक्षा जास्त आहे। असा वर्ग ज्यामध्ये भूमिहीन कुटुंबांची संख्या राज्याच्या सरासरीच्या किमान 10%पेक्षा जास्त आहे। असा वर्ग ज्यांचे सभासद किंवा संस्थांच्या मालकीच्या कोणत्याही शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठान किंवा रोजगाराचं इतर साधन नाही किंवा स्रोत नाहीत। असा वर्ग ज्यामध्ये उपभोग कर्ज घेतलेल्या कुटुंबांची संख्या राज्याच्या सरासरीपेक्षा किमान 25%पेक्षा जास्त आहे। तर हे असू शकतात आरक्षणासाठी निकष। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडे। तर पुण्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक होणार आहे, त्या संदर्भात काय अधिक माहिती? उद्या ही बैठक होते आणि या बैठकीत आढावा घेतला जाईल जे गोखले इन्स्टिट्यूटला काम दिलेलं आहे सर्वेक्षणाचं ते कुठपर्यंत आले। खरं तर ते मॅरेथॉन बैठक सुरू आहे, जिल्हा अधिकाऱ्यापर्यंत सगळे प्रशिक्षण वर्गही सुरू झालेत। कारण शेवटी सर्वेक्षण होणारे राज्य शासनाचेच कर्मचाऱ्यांमार्फत त्यांना ऑनलाईन मोबाईल एक ऍप बनवून दिलं जाईल। त्या ऍपमध्ये 154 प्रश्नांची ती प्रश्नावली असेल आणि घरोघरी मराठ्यांच्या कुटुंबियात जाऊन हे सगळी माहिती भरली जाईल। पण ही माहिती भरली जाताना एक अडचण अशी आहे, त्याच्यामध्ये सामाजिक निकष कसे पार करणार। आता आपण जे सगळे निकषाची डिटेल यादी पाहिली न्यूज 18 लोकमतवरती, ते पाहता शैक्षणिक आणि सामाजिक निकष, आर्थिक निकष मराठा समाज आरामशीर पास करू शकतो। कारण आर्थिक परिस्थिती खालवलेली आहे, तुकडे करण्यामुळे जमिनी पहिले 50 एकर होते, आता 2 एकरही राहिलेले नाही। अगदी पेट्रोल पंपावरही मराठा समाजाची मुलं कामं करतात, हे वास्तव आहे, ते कोणीच नाकारू शकत नाही। पण सामाजिक निकष हा सगळ्यात महत्वाचा निकष पॉइंट आहे, ते कसे पार करणार हे महत्वाचं ठरणार आहे। म्हणून हे सर्वेक्षण घरोघरी जाऊन केलं जाते आणि तेच एकदा पास झाले की मग तो सगळा गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाकडे जाईल आणि निकषात किमान 50% निकष पूर्ण करावे लागतील। म्हणजे सामाजिक निकषासाठी 40%
आर्थिक शैक्षणिक निकषासाठी 32% आणि आर्थिक निकषासाठी 28% असं ते प्रमाण आहे आणि 250 मार्क आहेत. त्यातले किमान 50% गुण या निकषानं जर पार केले या निकषात या सर्वेक्षणातनं तर मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश केलं जाऊ शकतं असा अहवाल राज्य शासनाला मागासवर्ग आयोग देऊ शकतं. अर्थात हे सर्वेक्षणानंतरच्या गोष्टी आहेत, पण ते निकष कसे पार करणार आहे सर्वेक्षणातनं हे पाहावं लागेल. बिलकुल. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीसाठी.